नमस्कार, मी कोमल. आज आपण आलू पराठे कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर त्यासाठी मी बटाटा उकडून घेतलेला आहे आणि तो मॅशसुद्धा करून घेतलेला आहे व्यवस्थित. हे बघा अशा पद्धतीने. तर भाजी कशी बनवायची बटाट्याची ते बघणार आहोत सुरुवातीला. तर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झालेली आहे, तर कढईत तेल टाकून घेते मी. आलू पराठे खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवले जातात. तर काही जण बटाट्याची भाजी करून पराठे बनवतात, तर काही लोक बटाटा उकडून घेऊन त्याच्यामध्येच सर्व मसाले वगैरे टाकून त्याचा पराठा बनवतात. पण आज आपण बटाट्याची भाजी बनवून आलू पराठे कसे बनवायचे ते बघणार आहोत. तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे, तर सुरुवातीला मी जिरे टाकून घेते तेलामध्ये. जिरे व्यवस्थित फुलू द्यायचं आहे. आणि आता जी आपण बटाटा घेतला आहे तो बटाटा मी टाकून घेणार आहे सुरुवातीला. सुरुवातीला बटाटा यासाठी टाकला कारण की तेलामध्ये जर फक्त सुके मसाले जर टाकले तर ते करपून जातील. याच्यासाठी सुरुवातीला मी बटाटा टाकून घेतलेला आहे. आणि आता मी याच्यामध्ये आपले जे सुके मसाले आहेत ते टाकणार आहे. तर हळद टाकते मी. धनेपूड टाकायचं आहे थोडंसं. हिंग टाकून घेणार आहे. आणि आपलं जे घरगुती लाल तिखट आहे ते टाकणार आहे याच्यामध्ये मी. तुम्हाला जर हिरवी मिरचीचे आलू पराठे आवडत असतील तर लाल तिखटऐवजी हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून टाकली तरी चालेल. पण आज मी लाल तिखटाचे आलू पराठे बनवणार आहे. तर आता जे मसाले वगैरे टाकलेले आहेत ते व्यवस्थित बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. बटाट्यामध्ये जर थोड्याशा गुठळ्या वगैरे राहिल्या असतील तर त्या चमच्याच्या मदतीने फोडून घ्यायच्या. म्हणजे काय होतं, पराठा लाटताना फुटला जात नाही तो पराठा, त्यासाठी. तर व्यवस्थित चमच्याने बघायचं एखादी गाठी वगैरे राहिलेल्या आहेत का बटाट्याचे ते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं थोडंसं. आणि व्यवस्थित परतून घ्यायची आहे ही भाजी जी आहे ती. कढीपत्ता टाकला तरी चालतो, पण मी नाही टाकलेला आज कढीपत्ता. तर बटाटा सुद्धा व्यवस्थित परतून घेतलेला आहे बघा. आता मी कोथिंबीर टाकते आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बारीक करून घेते, बंद करून घेते, सॉरी. तर हे बघा अशा पद्धतीने मी पराठ्यासाठीची भाजी बनवलेली आहे. तर भाजी तयार आहे. तर आपण पराठे कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर हे बघा, पराठे बनवण्यासाठी मी कणिक मळून ठेवली होती 10-15 मिनिटासाठी. म्हणजे आपण चपातीसाठी मळतो तशाच पद्धतीने कणिक मळून घ्यायची आहे. तर मी थोडंसं तेल लावून त्याला परत एकदा मळून घेते व्यवस्थित.
तर पराठे बनवण्यासाठी हे बघा मी कणकेचे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत. तुम्हाला जेवढ्या आकाराचे पराठे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही कणिक कमी जास्त करू शकता. आणि आपण जी बटाट्याची भाजी बनवली होती त्याचे सुद्धा मी छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत. तर आता पराठा कसा बनवायचा ते बघूया आपण. सुरुवातीला मी थोडंसं हाताला पीठ लावून घेते आणि हा जो गोळा घेतला आहे तो हातावरती घेणार आहे आणि अशा पद्धतीने गोल करून घ्यायचा आहे त्याला. जसं आपण पुरणपोळी बनवण्यासाठी बनवतो तशाच पद्धतीने मी हा कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि तो असा गोल करून घेते. तर हे बघा अशा पद्धतीने गोल करून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये जो आपण बटाट्याची भाजीचा गोळा बनवून ठेवला होता तो ठेवलेला आहे आणि थोडंसं कणिक वरती टाकते, कारण की गोळा जो आहे बटाट्याच्या भाजीचा तो वरती चिकटू नये यासाठी. आणि व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीनं. हे बघा अशा पद्धतीने सगळे गोळे मी भरून घेणार आहे पराठे बनवण्यासाठी. तर दुसरा सुद्धा गोळा भरून दाखवते मी. कणिक घेतलेला आहे ते अशा पद्धतीने गोल करून घेतलेला आहे. थोडंसं सुक्कं पीठ टाकते सुरुवातीला आणि नंतर जो आपण बटाट्याच्या भाजीचा गोळा बनवला होता तो टाकून घेणार आहे. परत त्याच्यावरती थोडीशी कणिक टाकणार पीठ टाकणार आहे, सुक्कं पीठ जे आहे ते. आणि हा गोळा जो आहे परत आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने भरून घ्यायचा आहे. तर पराठे बनवण्यासाठी मी आता तवा सुद्धा गरम करून घेतलेला आहे. तर जो भरून घेतलेला गोळा होता तो मी पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे आणि अगदी अलगद हाताने पराठा जो आहे तो लाटून घ्यायचा आहे. थोडं थोडंसं पीठ टाकून लाटून घ्यायचं म्हणजे चिकटलं नाही पाहिजे त्यासाठी. तर सुरुवातीला कढईने मी पराठा लाटून घेते. मी पराठा जो आहे तो लाटून घेतलेला आहे. तर तवा सुद्धा गरम झालेला आहे. सुरुवातीला तव्यावरती तेल लावून घ्यायचं. नॉनस्टिकच्या तव्यावरती जरी बनवला तरी सुद्धा छान होतो पराठा जो आहे तो, पण मी चपातीच्या तव्यावरतीच बनवते. तर लाटून घेतलेला पराठा जो आहे तो मी टाकून घेतलाय तव्यावरती. आता तर बारीक गॅसवरती पराठा जो आहे तो व्यवस्थित पचू द्यायचा आहे. एक बाजू पचलेली आहे तर मी पलटून घेते पराठा जो आहे तो. हे बघा तर पराठ्याला तेल. दुसरा पराठा सुद्धा तशाच पद्धतीने भाजून घेणार आहे मी. तर थोडंसं परत तेल लावते आणि जो लाटलेला पराठा आहे तो तव्यावरती टाकून घेते. मीडियम आचेवरती पराठे जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. पराठा जो आहे तो पलटून घेते मी. हे बघा अलगद हाताने लाटायचा आहे आणि पलटताना सुद्धा अलगदच पलटून घ्यायचा आहे.
वरच्या बाजूने तेल लावून घेते आणि नंतर पलटून घेते पराठा जो आहे तो. हे बघा, छान असा फुगलेला आहे आलू पराठा जो आहे तो. अलगद पलटून घ्यायचा. तर रंग किती छान दिसतोय तुम्ही बघू शकताय. तर अशाच पद्धतीने मी सगळे आलू पराठे जे आहे ते बनवून घेणार आहे. तर हे बघा, तयार आहे आलू पराठे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने आलू पराठा जो आहे तो नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे रोज जे मी नवनवीन रेसिपीचे व्हिडिओज अपलोड करते ते तुम्हाला पाहता येतील.